श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा मंत्र म्हणजे कामधेनू. तुमचे प्रत्येक काम एका क्षणात करणारा मंत्र म्हणजे हा प्रभावी, शक्तिशाली स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाहून आशीर्वाद म्हणून वाहून आलेला तुमच्याकडे हा मंत्र. या मंत्राकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका. कारण जर आज तुम्ही या मंत्राकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला उद्या पश्चाताप करत बसावा लागेल. कारण या मंत्ररूपाने स्वामी तुमच्या आयुष्यात येऊ पाहत आहेत. आणि जर तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐकला नाही तर स्वामींचा अपमान होईल आणि एक चांगली संधी तुम्ही हातातून गमावून बसाल. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण मनोभावे ऐका आणि मग पहा चमत्कार. तुमच्या जीवनात जशा काही चमत्कारांची मालिकाच सुरू होईल. आणि म्हणूनच मंडळी, आपण सगळेच आयुष्यात एकच गोष्ट खात्रीने पाहतो, मेहनत करतो, घाम गाळतो, तरीही कामं बिघडत जातात. अपयश मागं लागल्यासारखं वाटतं. पण ऐका बरं, स्वामी कधीच आपल्या लेकराकडं पाठ फिरवत नाहीत. ते आपल्याला पाडत नाहीत, ते आपल्याला तयार करत असतात. जसं शेतात बी टाकतो ते लगेच वर येत नाही. आधी मातीखाली सडतं, पण त्यातून मजबूत पीक उभं राहतं. तसं अपयश म्हणजे हार नाही, ते पुढे जायची वेळ जवळ आली याचं लक्षण असतं. कधी स्वामी अडचणी देतात, कारण माणूस धीराचा नसेल तर सुख पचत नाही. आज पीक हातचं गेलं, भाव पडले, धंदा बसला, नोकरीची वाट पाहून पाय दुखले, लोक बोलून गेले. पण मंडळी, स्वामी डोळे उघडे ठेवून सगळं पाहत असतात. आपण म्हणतो नशीबच आपल्यावर उलटं आहे, पण खरं सांगायचं तर ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात त्याचं नशीब आपोआप सरळ होतं. जो माणूस दुःखातही स्वामी समर्थ म्हणतो तो कधीच माती खात नाही. कधी कधी स्वामी आपल्याला थोडा वेळ खाली बसवतात, कारण उंच झेप घ्यायची असेल तर पाय जमिनीवर घट्ट टेकलेलेच पाहिजेत. आज जर अपयश डोळ्यासमोर उभं असेल तर समजा स्वामी तुमचं मोजमाप घेतायत. आणि स्वामी मोजमाप घेतात ते फसवायला नाही, तर भरभरून द्यायला. मंडळी, उगाच खचू नका, रडत बसू नका, तक्रार कमी करा, स्वामींचं नामजप वाढवा. स्वामी म्हणतात, मी वेळ लावीन पण माझा भक्त उपाशी ठेवणार नाही. आज अपयश आपली पाठ धरून चालेल, पण उद्या तेच अपयश आपल्याला पुढं ढकलून देईन. एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी सोबत असतील तर भीती कसली. स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत हीच मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच मंडळी, स्वामी समर्थांचे प्रत्येक मंत्र अतिशय प्रभावी आहेत. त्या मंत्रांनी अनेक भक्तांचे कल्याण झाले आहेत. समाजात जर तुम्ही अनेक उदाहरणे पाहिली तर स्वामींनी अनेकांना पैशाने, धनधान्यांनी समृद्ध केलेले अनेक लाखो करोडो उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. स्वामी द्यायला लागले की आपली झोळी घ्यायला कमी पडते, इतके भरभरून स्वामी आपल्याला पैसा, धनसंपत्ती, सुख, समाधान देत असतात. आपल्या पदरात जे हवं ते आपल्या टाकत असतात. परंतु आपल्याकडून त्यांना काही नको असते, कारण स्वामी हे आपल्याकडून कशाचीच इच्छा करत नाहीत. पैसे नाही, सोने नाणे नाही, कारण तेच तर आपल्याला ते द्यायला आलेले असतात. मग ते पुन्हा कसे मागतील. आणि म्हणूनच स्वामींना कशाची अपेक्षा नसते. स्वामींना जी अपेक्षा असते ती आपल्याकडून पवित्र भक्तीची आणि नामजपाची. याचेच स्वामी भुकेले असतात. बाकी त्यांना काहीही नको असते. आणि मग पहा, स्वामी आपल्या जीवनात असे काही चमत्कार घडवतात. आपली जी बऱ्याच दिवसापासून अडकलेली कामे आहेत ती मार्गी लागतात. संकटातून आपल्याला सुटका मिळते, कर्जातून आपली मुक्तता होते. अनेक कार्यातील अडथळे दूर होऊन आपण यशाच्या उच्च शिखरावर जाण्यासाठी तयार होतो आणि जातो देखील. आणि म्हणूनच मंडळी, स्वामींचा हा मंत्र ऐकायला काय हरकत आहे. मोठे पैसे खर्च करायचे नाही, किंवा कठीण व्रत वैकल्य नाही, किंवा मग कुठले मोठे पूजापाठ नाही. फक्त मंत्रच तर ऐकायचं आहे. झालेच तर फायदाच होईल, नुकसान तर काहीच नाही. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र संपूर्ण ऐका आणि मग पहा जीवनात तुमच्या स्वामी कसे चमत्कार घडवतील. आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धी कराय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय
धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धिकराय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनवृद्धि